रामकृष्ण हरी मंडळी, संतांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले, पण हे चमत्कार त्यांच्या शक्तीमुळे नव्हे तर परमेश्वरावरील अखंड श्रद्धा आणि अनन्य भक्तीमुळे घडले. आज आपण संत नामदेव महाराजांच्या जीवनातील असा एक प्रसंग पाहणार आहोत, ज्याने एका गर्विष्ठ बादशाहाला ही भक्तीचे सामर्थ्य मान्य करावे लागले. बेदर येथील एका भगवत भक्ताच्या अति आग्रहामुळे विठोबारायाच्या आज्ञेने नामदेव महाराज एका ब्राह्मणाबरोबर बेदरला जाण्यास निघाले. त्यांच्यासोबत अनेक भक्त मंडळी होती. वाटेने चालताना संपूर्ण वाटेत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष सुरू होता. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण यामुळे संपूर्ण मार्ग जणू पवित्र झाला होता. वाटेत जेथे जेथे मुक्काम व्हायचा तिथे तिथे नामदेवाचे कीर्तन होत असायचे. अशा प्रकारे विठ्ठल नामाचा जयघोष करीत नामदेवासह भक्त मंडळी बेदरच्या वेशीजवळ येऊन पोहोचली. बेदरच्या बादशाने दूरवरूनच हे दृश्य पाहिले. टाळ मृदुंगाचा गजर, मोठा जनसमुदाय आणि जोरदार हरिनामाचा जयघोष हे सर्व पाहून बादशाला असे वाटले की कदाचित एखादे सैन्यच माझ्या राज्यावर चालून येत आहे. त्याने ताबडतोब आपले प्रधान असलेले काशीपंतांना बोलवले आणि त्यांना सांगितले, काशीपंत, हे कोण लोक आहेत? एवढा मोठा जमाव गर्जना करीत माझ्या राज्यात कशासाठी येत आहे याची ताबडतोब जाऊन चौकशी करा. बादशाच्या आदेशाप्रमाणे काशीपंतांनी काही सैनिकांना तेथे पाठवून चौकशी करून घेतली. तेथील खरी माहिती काढली आणि काही वेळाने ते बादशाकडे परत आले आणि बादशाला सांगू लागले, महाराज, आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. हे सैन्य नाही, हे आमच्या हिंदूचे आराध्य दैवत श्री विठ्ठलांचे परमभक्त परमदास श्री संत नामदेव महाराज आहेत आणि आपल्या भक्त मंडळीसह भजन कीर्तन करीत ते आपल्या नगरात आले आहेत. पण बादशाला हे काही पटले नाही. बादशाह संतापला. बादशाह संतापून काशीपंतांना म्हणाला, कसला दास आणि कसला भक्त, एवढ्या मोठ्या दिमाखात गर्जना करीत माझ्या राज्यात प्रवेश करीत आहेस? हा माझा अपमान आहे. बादशाने ताबडतोब सैनिकांना आदेश दिला, जा आत्ताच्या आता नामदेवाला आणि त्याच्या सर्व साथीदारांना पकडून माझ्या समोर घेऊन या. बादशाचा आदेश मिळताच सैनिक धावतच तिथे गेले आणि नामदेव महाराज व त्यांच्या भक्त मंडळींना पकडून त्यांनी बादशाह समोर हजर केले. तेथे सर्व भक्त मंडळी भयभीत झाली होती. आता पुढे काय होणार? काशीपंताचाही जीव घाबरून गेला. तेव्हा त्या ठिकाणी बादशाने खाटिकांना एक गाय आणण्याचा आदेश दिला. खाटिकांनी तेथे एक गाय आणली आणि सर्व भक्त मंडळीच्या डोळ्यासमोर त्या गायीचे शिरधडा वेगळे करून तिची हत्या करण्यात आली. गायीची हत्या होतात क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. भक्त मंडळीच्या डोळ्यात अश्रू आले. नामदेव महाराज मात्र स्तब्ध झाले. ते दृश्य पाहून त्यांचे हृदय हेलावून गेले. तेव्हा बादशाह नामदेव महाराजांकडे पाहत म्हणाला, तू जर खरा भक्त असशील तर ही गाय जिवंत करून दाखव. जर तू ही गाय जिवंत करू शकलास तर तुला आणि तुझ्या साथीदारांना सोडून देईन, आणि नाही जिवंत करू शकलास तर तुम्हा सर्वांना मुसलमान करून टाकीन. बादशाची आट ऐकून सगळ्यांच्या नजरा नामदेव महाराजांकडे लागल्या. ही होती त्यांच्या भक्तीची कठीण परीक्षा. तेव्हा नामदेव महाराजांनी धडा वेगळे झालेल्या गायीचे शिर आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एकच विश्वास होता, माझा विठ्ठल मला कधीच सोडणार नाही. ते पंढरीनाथाचा धावा करू लागले, हे पांडुरंगा, हे माझ्या विठ्ठला, तूच माझा आधार आहेस. तुझ्याशिवाय माझे या जगात कोणी नाही. आज ही माझी नाही, तुझ्या भक्तीची परीक्षा आहे. विठ्ठला, धाव घे. माझ्या लाडक्या पांडुरंगा, धाव घे. नामदेव महाराजांची आर्त हाक पंढरीनाथापर्यंत पोहोचली आणि आपल्या लाडक्या भक्ताची हाक ऐकून श्री विठ्ठल भगवान क्षणाचाही विलंब न करता नामदेव महाराजांच्या जवळ येऊन उभे राहिले. नामदेव महाराजांना त्याची दिव्य अनुभूती झाली. त्यांच्या पाठीशी श्याम सुंदर विठ्ठल उभा आहे अशी जाणीव त्यांना झाली आणि क्षणात त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज आले. त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. तेव्हा नामदेव महाराजांनी अत्यंत शांतपणे गायीच्या मृतदेहावर आपला प्रेमळ हात फिरवला. नामदेव महाराजांनी गायीच्या मृतदेहावर आपला प्रेमळ हात फिरवताच अद्भुत चमत्कार घडला. धडा वेगळे पडलेले गायीचे शिर आपोआप धडाला जाऊन जोडले आणि ती गाय जिवंत होऊन आपल्या पायावर उभी राहिली. क्षणभर सर्वजण स्तब्ध झाले, जणू काही घडलेच नव्हते. सर्वांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. तेव्हा नामदेव महाराजांचा हा चमत्कार पाहून बेदरच्या बादशालाही भक्तीचे सामर्थ्य मान्य करावे लागले. अशा प्रकारे आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने श्री संत नामदेव महाराजांनी मेलेली गाय जिवंत केली. अशी ही संत नामदेव महाराजांच्या चरित्रातील कथा तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच संतांच्या कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. रामकृष्ण हरी.